या ठिकाणी उपस्थित सन्माननीय ऍडव्होकेट आरगे दादा, सन्माननीय चंदू बापू बच्छाव, मी ज्यांची नाव घेतो त्यांनी कृपया मंचावर या. सन्माननीय गोटू नाना, सन्माननीय आरके आप्पा, सन्माननीय बबन आप्पा, सन्माननीय जेपी साहेब, सन्माननीय श्याम वसंतराव बच्छाव, सन्माननीय अशोक दादा बच्छाव, सन्माननीय दिग्विजय अशोक, सन्माननीय बाबूलाल सयाजी अण्णा, सन्माननीय पोलीस पाटील, सन्माननीय सुशीला आजी, सन्माननीय रमेश तात्या, सन्माननीय कैलास बापू, सन्माननीय गुलाब बच्छाव अण्णा, सन्माननीय रामदास आनंद बच्छाव, सन्माननीय बापू बच्छाव, सन्माननीय सुरेश भाऊ, सन्माननीय पांडू अण्णा, सन्माननीय डॉक्टर मेघश्याम ठाकरे, सन्माननीय. मी विनंती करतो, आज मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्ताने प्रभाग 11 मध्ये या प्रचंड महिला मातांच्या युवकांच्या उपस्थितीत या प्रभाग 11 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आपण प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. कार्यक्रमाला सुरुवात करण्याप्रसंगी सन्माननीय जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनील आबा गायकवाड, भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेची बुलंद तोफ, हिंदुत्वाचा आवाज यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मागे जाऊ, चालू कर. कृपया या सर्व युवकांना विनंती आहे, आपण मागे चला, मधून चला, चला मागे, चला चला चला, घरचीच मंडळी आहे सगळी, चला मागे सरकू नका. पाटील मागे सरकू नका, चला मागे, मागे भरपूर लोक राहिलेले आहेत, कृपया मागे चला, चला मागे. सभेच्या पाठीमागे भरपूर जागा आहे. इकडे मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला उपस्थित असलेले आदरणीय बंडू काका बच्छाव, आदरणीय आदोयाबा हिरे, जिल्हाध्यक्ष निलेशजी कत्वे सर, या निवडणुकीचे निरीक्षक दादासाहेब जाधव, आमचे मित्र संदीप बापू पाटील, बापूसाहेब बच्छाव, जे आखाडे सर, संदीप बापू बच्छाव, संदीप बापू निकम, त्याचबरोबर व्यास मंचावर उपस्थित सर्वच टोला मोलाचे पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आदरणीय असे आणि उपस्थित सर्व तरुण मित्र बंधू आणि भगिनींनो, प्रचंड अशी मेहनत केली आणि विशेष करून या प्रभागातील सर्व उमेदवार, सर्व कार्यकर्ते, सर्व माझ्या माता भगिनीच्या प्रचारात सामील झाल्या, यांचं मी विशेष करून या ठिकाणी कौतुक करेल की असा प्रचार या संपूर्ण मालेगाव शहरामध्ये कुठंच झालेला. याच्या आधी मला असं वाटायचं की नियोजनात माझा हात कोणी धरत नाही, परंतु माझ्याकडे सगळ्यात अनुभवी उमेदवार असल्यामुळे कदाचित असा विषय झाला असेल की नवीन उमेदवारांना ही संधी मिळाली. दादांना एक निवडणुकीचा अनुभव वगळता सगळेच उमेदवार जवळपास 8 वर्षापासून या प्रभागामध्ये तयारी करत होते आणि त्यांची ही तयारी आज तुमच्यामध्ये एक आशेचा किरण या ठिकाणी निर्माण करते, हे असं तुमच्या या ठिकाणी जमलेल्या या अफाट अशा जनसमुदायावर मला वाटतं. याच्या आधी या ठिकाणी नगरसेवक होते, त्यांनी कामं केली, परंतु गेल्या 2 टर्म मध्ये
नगरसेवकांनी जी कामं केली असतील, ज्याच्यात काहीतरी मिळेल अशी कामं केली, मात्र लोकांच्या हाकेला कधी त्यांनी ओ दिला नाही. कधी तुमच्यासाठी ते उपलब्ध झाले नाही. आणि त्यांनी एक प्रकारे तुम्हाला या ठिकाणी गृहीत धरलेलं होतं की आमच्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही. आणि मी एक तळागाळातला कार्यकर्ता, आणि ज्या ठिकाणी कोणी राजकीय पक्ष असेल, राजकीय पुढारी असेल, जर त्या मायबाप जनतेला जर गृहीत धरत असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी विरोध करायला मी कायम तयार असतो. निवडणूक आली की तुम्ही माता भगिनी ज्येष्ठ नागरिकांचे हातपाय पडतात, आणि निवडणूक संपली की त्याच्यानंतर मात्र त्यांची प्रतारणा करतात. तुम्ही नगरसेवक झाले म्हणून काय तुम्हाला काही वेगळे शिंग फुटतात? ज्या मायबाप जनतेकडे मताची याचना करतात त्यांना नंतर वाड्यावर सोडून देतात, त्यांचं गाळानं ऐकत नाही, तेवढा सुद्धा वेळ तुम्हाला कळत नाही. मग तुमचा उपयोग काय? नगरसेवकाचं तसं बघितलं तर राजकारणातील या राजकीय याच्यातील सगळ्यात मेहनतीचं पद आहे. इथं कोणी हाऊस करण्याचं या ठिकाणी माझ्या 4 वर्षाच्या 20-22 वर्षाच्या अनुभवातून मी सांगतोय, कोणाचं आयडिया करायचं काम नाही. आणि आज आम्ही तुमच्या समोर जे उमेदवार सादर केलेले यांना ट्रेनिंग देऊन या ठिकाणी तुमच्या समोर आणलेलं आहे. माझ्या कामाबद्दल तुम्हाला माहिती आहे. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस 4-4 वेळेस आता निवडून येऊ शकत नाही, पण जनतेची कामं केली, अहोरात्र कामं केली. ज्यावेळेस हा माझा प्रभाग, बाजूचाच प्रभाग माझा होता, बजरंग कॉलनी वगैरे हा सगळा परिसर 12 बंगला, ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो या संपूर्ण परिसरामध्ये एकही डांबरी रस्ता नव्हता. मुख्य रस्त्या बाजूला जलवाहिन्या टाकले जातात तर 2-3 घरं सोडले ते कोणाला पाणी यायचं नाही. प्रत्येक दरवाजावर जर तुम्ही गेले असाल, तुमचं नातं कुठं असेल, प्रत्येकाला आज विचारा, माझ्या तिकडच्या माता भगिनींना विचारा. दाराशी निळ्या डबक्या 20-20 लिटरच्या ठेवलेल्या असायच्या. आज मी सांगण्यापेक्षा आता काही उमेदवारांना त्या ठिकाणी अनुभव आलेत, प्रभाग 11च्या उमेदवारांना अनुभव आलेत. 1 नंबर मध्ये माझा बराचसा भाग 1 नंबर मध्ये गेला. त्या भागातील उमेदवारांचं आवर्जून मला त्या ठिकाणी काका परवाच्या दिवशी सभेला बोलवलं की तुम्ही आल्याशिवाय इथं काही जमणारच नाही. आणि त्याचवेळी तुम्हाला सुद्धा कळालं असेल, कारण मी कामाचा कधी फार उहापोह केला नाही. मी जे कामं केले असतील ते मी कर्तव्य म्हणून केले, ते मिळवण्यासाठी कधी केले नाही. मी कधी उद्घाटन केलेली नाही. एकच उद्घाटन मोठं केलं होतं तर महालक्ष्मी जलकुंभाचं. त्यावेळेस सुद्धा आजोबा आणि बंडू काका दोघ जण त्यावेळेस उपस्थित होते. जंगलीदास महाराजांच्या हातून मी ते लोकार्पण केलेलं होतं. पहिलं माझं पाण्याचं काम ते होतं. आणि आज तोच जलकुंभ सोयगावच्या बऱ्याचशा परिसराला, म्हणजे जे काही तुमची 12 गाव योजना आहे त्याच जलकुंभावरून आज तुम्हाला त्या ठिकाणी पाणी दिलं जाते. एक जलकुंभ मी गिलांकर नगरमध्ये म्हणजे ऐश्वर्यामध्ये केला, ऐश्वर्या मंगल कार्यालयाच्या समोर केला. आज त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 9 त्याच्यावर अवलंबून आहे. त्यावेळेचा माझा वाढ जर विचार केला तर या सोयगाव 9 फक्त 10% हिस्सा असेल तर तेवढ्यासाठी सुद्धा मी 25 लाख लिटरचा जलकुंभ त्या ठिकाणी उभा केला. आणि इतर जर विचार केला तर जवळपास मी आणि मदन बापूंनी मिळून या मालेगाव शहरामध्ये 7 जलकुंभांची या ठिकाणी निर्मिती केली. आज तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही माता भगिनींना केंद्रस्थानी ठेवून कामं करत असतो. कारण सगळ्यात जास्त त्रास जर कुणाला होत असेल, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत त्यांना जी पाण्याची गरज असेल ते भागवण्याचं काम आम्ही केलेलं. काही लोक म्हणतात की 3-3 उमेदवार मुलाला सोयगाव मध्ये उतरवलं, काही वेगळ्या प्रकारची टीका करतात. आणि त्याला काय मी असं उतरवलेलं नाही. पहिल्यांदा ज्यावेळेस या विश्वावर एक वैश्विक आपत्ती आली, करोना नावाची,
त्यावेळेस कोणी घराबाहेर निघत नव्हतं आणि अशा वेळेस ज्या जनतेने मला अगदी तळागाळातून उचलून डोक्यावर घेतलं आणि ती जनता ज्यावेळेस संकटात दिसली त्यावेळेस मात्र मला राहवलं गेलं नाही. मी स्वतः आधी उतरलो. जीवाचं काही झालं तरी चालेल, पण त्या जनतेने आपल्याला एवढा नावलौकिक दिला. त्या जनतेच्या रक्षणार्थ जेवढं होईल तेवढं कार्य करण्याचा निर्णय घेतला. आधी सुरुवातीला फवारण्या केल्या. माझा प्रभाग आधी करण्याचा मदन बापूने त्यांच्या प्रभागाला सुरुवात केली. आम्हाला असं वाटलं की तुमच्या प्रभागातील नगरसेवक किंवा नेते हे पण आमचं अनुकरण करतील आणि बऱ्याच अंशी तुम्हाला माहित असेल की बऱ्याच गोष्टींचं अनुकरण ते करत असतात आणि मात्र त्यांनी करोनाच्या संकटाच्या काळात त्यांना ते अनुकरण करता आलं नाही. केलं इथं 10-20 घरांमध्ये त्या आसेने घालून बाटल्या वाटल्या, फोटो काढले, व्हायरल केले. याच्या व्यतिरिक्त आम्ही मात्र त्यावेळेस विचार केला की सोयगावच्या नेतृत्वावर अवलंबून न राहता जनतेला इथं सोडायचं नाही, म्हणून त्यावेळेस दीपक गायकवाडच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचं आम्ही नियोजन केलं. भाजीपाला असेल, आर्सेनिक आलम असेल, फवारणी असेल आणि कोणाला रेमडेसिवीर लागत असेल ते आम्ही अत्यंत स्वस्त दरात त्यावेळेस उपलब्ध करून दिले. याच ठिकाणी बोललं गेलं करोना नंतर कुठे गेले. अरे करोना सुद्धा ही तुमची जबाबदारी होती. तुमच्यावर ज्या जनतेने एवढं प्रेम केलं त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडून काहीतरी कुठेतरी सायकल काढायची, फोटो घ्यायचा, कुठेतरी हनुमानाच्या मंदिरात बसायचं, फोटो भक्तिभाव सगळ्यांमध्ये आहे, तो असलाही पाहिजे. पण हनुमानजी काय करणार, जे तुमच्या हातात आहे घरातला पैसा काढायला टाका ना, ते नाही केलं. कुठेतरी दवाखान्यात जायचं, चिंताग्रस्त असे पोस्ट टाकायची, ते फोटो व्हायरल करायचे. अरे हे काय. आणि याच्यात कडी एवढी मोठी केली की त्यांनी एवढ्या या काळामध्ये जनता एकीकडे मरत असताना एका हॉस्पिटलमध्ये एक दिवशी असा दिवस आला की संपूर्ण मालेगाव शहरातील जेवढे हॉस्पिटल असतील तिथला ऑक्सिजन ड्राय झाला. म्हणजे कुठे ऑक्सिजन शिल्लक नसताना एका हॉस्पिटलमध्ये जवळपास 30 ते 35 लोक दगावले. असं असताना यांचं कर्तव्य होतं की त्या ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला पाहिजे होता. आणि जेवढ्या काही कंपन्या होत्या या नाशिक जिल्ह्यामध्ये या सगळ्या कंपन्यांनी आणि त्यावेळेचे पालकमंत्री छगनजी भुजबळ साहेबांनी स्पष्ट आदेश केलेले होते की जोपर्यंत मालेगावची पूर्तता आपलं नाशिकची पूर्तता होत नाही तोपर्यंत एकही सिलेंडर या ठिकाणी बाहेरून जाणार नाही. आम्ही तर साधे सुधे नगरसेवक होतो, करावं काय. पण ज्या ठिकाणी इच्छाशक्ती असते तिथं मार्ग बरोबर सापडतो. आणि माझा एक मित्र होता बडोद्याला, नगरसेवक होता, आपला महाराष्ट्रीयनच आहे, पगार म्हणून त्यांना मी सांगितलं आणि त्यांनी अलंग म्हणजे पाकिस्तान समुद्र आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाकिस्तान अलंग म्हणून जे मोठं हब आहे तिथं जहाज तोडणीचं काम होतं. त्या ठिकाणून 3 ट्रक ऑक्सिजन मी या मालेगाव शहरामध्ये आणलं आणि ते मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं की त्याच्यातला गॅस ते भरलेले आहेत बा. कारण त्याच्यात सुद्धा तुमचा चेष्टा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. तर रिकामे सिलेंडर दाखवून रोज या मालेगाव शहरामध्ये 248 सिलेंडर दिसतील अशी खोटी घोषणा केली गेली. एकही सिलेंडर यांना या नाशिक मधून मिळवता आलेलं नाही. मग या लोकांचा उपयोग काय. म्हणजे जर विचार केला तर ही जनता इतके वर्ष सहन तरी कसं करते. आम्ही जिथे न मागता न बोलवता आम्ही स्वतःहून जाऊन देतो आणि ह्या ठिकाणी मागून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो. तुम्हाला हा भ्रमनिराश कधी होणार नाही की आपण चुकीच्या माणसांना निवडून दिलेलं आहे. याला सातत्याने बरोबर घेऊन कामं शिकवलेली आहेत. अगदी निवडणूक झाली की पहिल्या दिवसापासून एक कामाचा तुम्हाला निश्चितपणे एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की नक्कीच बदल करून तुम्ही काहीतरी चांगलं केलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे या सभेला मी उपस्थित सुद्धा राहू शकत होतो. माझ्या प्रभागामध्ये सुद्धा आता याच वेळेस सभा लागलेली होती. आबा नाशिकला होते, येतात की नाही येतात शंका. बंडू काकांना मी माझी अडचण सांगितली, पण काका
पाय म्हणे तुला जे करता येईल ते कर म्हणे. अरे काका जर नाराज घ्या तर मग मला पोऱ्यानं काय होईल म्हणता भाऊ येस म्हणा जे होईल ते पावायचं नाही. बोलण्यासारखं खूप आहे आणि आता तितका वेळ पण राहिलेला नाही. अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचंय. अनेक विषय आहेत. त्या दिवशी मंदिरामध्ये मी काही विषय ठेवलेत आणि माझ्या मते मी काही बोलण्यापेक्षा माझं काम बोलतं आणि इतका सातत्याने म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये प्रत्येक निवडणूक मध्ये जो मला पाडण्याचा प्रयत्न होतो, परंतु मी इतका निर्धास्तपणे आणि अगदी कारण मी निवडणुकीच्या काळापुरतं काम करत नाही. मी 5 वर्ष काम करत असतो त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारची भीती नसते. आजही बोललं जातंय की इतके कोटी काढून ठेवले तितके कोटी काढून ठेवले. मी म्हणतो मला जेवढे करायचे तेवढेच खर्च करेल. जेवढा लायल होता बाकी सगळं संपी घ्या जेवढा येतील तेवढाच करा ना, बाकी नाही तर मग त्यांनी सुद्धा गरज पडणार नाही का. 3-4 दिवसापूर्वी असं वातावरण तयार केलं होतं. म्हणजे दरवेळेस असलं की यावेळेस तर नक्की पाहिजे, यावेळेस 100% पडणार. अरे असं कसं शक्य होईल. लोक बी विचार करतात ना. तर पाडण्यामागचं कारण वेगळे आहेत. मी एक कॉम्पिटिशन तयार करतो, स्पर्धा तयार करतो. एकीकडे मंत्री आणि एकीकडे एक साधा नगरसेवक, तरी सुद्धा आमच्यामध्ये स्पर्धा आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की मी काही केलं की त्याचं अनुकरण केलं जातं, त्याची कॉपी केली जाते किंवा ते नाहीतर हायजॅक तरी केलं जातं. कारण हे एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही, विचारच करू शकत नाही. पहिलं ध्येय असतं की पैसा कुठे भेटेल, त्याला नंतर मग बाकी ना काही. आणि आमचं असं असतं की जनता दुखी कुठे होणार नाही, रात्रंदिवस आमच्या डोक्यामध्ये तो विचार असतो. त्याच्यामुळे हे जे विचार घेऊन ते चालतात. आणि दुसरी गोष्ट की भुसे साहेबांना समर्थक पण इथे असतील, पण ही निवडणूक महानगरपालिकाने, भुसे साहेबांना महानगरपालिका ते कधी हस्तक्षेप करायचे नाही, फारसं त्यांना कळायची पण नाही. पण आमच्या या मुदती संपल्या आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या याच्यामध्ये जवळपास 3 वर्ष बिगर नगरसेवकांची नगरपालिका प्रशासकाच्या माध्यमातून चालवली गेली. या काळामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तो सगळा उघडकीस येणार आहे. आणि या काळात या 3 वर्षाच्या काळामध्ये कळून गेलेलं आहे की महानगरपालिकामध्ये काय काय घडलेलं आहे. आम्ही 20-22 वर्षापासून त्या ठिकाणी आहोत. ही मुस्लिम लोक जे पण कोणी या ठिकाणी राज्यकर्ते आहेत, कारण आपली मुस्लिम बहुसंख्याक महानगरपालिका आहे. माझ्या लक्षात आलं ते थोड्याफार जरी चोऱ्या करायचे तरी मी त्या ठिकाणी महासभेमध्ये त्यांना धारेवर धरायचो. पण मला आता जाणवलं की साला हे तर पाकिटमार होते, इथे तर दरोडेखोर येऊन बसलेले. आणि दरोडेखोरांकडनं कधी चांगली अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि किमान जर रॉबिन हुड राहिले असते तर बरं झालं असतं की दिवसा लुटायचं किंवा रात्री लुटायचं दिवसा वाटायचं. इथं तर खिशेच नाहीये. फक्त निवडणुकी त्या वेळेसच या ठिकाणी ते पैसे बाहेर पडतात, इतर वेळेस मात्र सुखदुःखामध्ये. आणि मी तर हेच म्हणतो की सगळ्यांनी करुणा आठवा मग मतदानाला जा. त्याचबरोबर समोरचे उमेदवार तपासा, त्यांच्यामध्ये आणि आमच्या उमेदवारांमध्ये तुलना करा, नेतृत्वामध्ये तुलना करा आणि मग मतदान करा. एवढंच आवाहन मी तुम्हाला या ठिकाणी करेल. या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला ऋणी राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या ठिकाणी